काँग्रेसची कोकण विभागाची बैठक होती, यामध्ये प्रभारी रमेश चंद्रिकाला असं म्हणत आहेत की महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवणार आहे, मात्र मोठा भाऊ हा काँग्रेसच असेल. तुम्ही ऐकलं? हा सर, ते कसं बोलले नाही, बाईटवर बोललेत. हा, त्यांची क्लिप आहे. मला ती क्लिप का मी पाहिली नाही. नंबर 1, स्वतः रमेश चेन्निथाला यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीमध्ये लहान भाऊ मोठा भाऊ वगैरे 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 हे 3 प्रमुख पक्ष आहेत, आम्ही एकत्र निवडणुका लढू. आणि कोणाला अशी खुमखुमी असेल लहान भाऊ मोठा भाऊ मधला भाऊ धाकटा भाऊ, तर मग महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे हे भविष्यात कळेल. पण मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते जे आहेत त्यांच्या भूमिका स्पष्ट आहेत या संदर्भात. काँग्रेस पक्षाला लोकसभेत 3 जागा जास्त मिळालेल्या आहेत. त्याच्यामुळे कोणाला जर वाटत असेल की आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा आम्ही अजून काही आहोत, आम्ही उंच भाऊ आहोत, पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे हे त्यांनी अभ्यास केला पाहिजे. कोल्हापूरची आमची जिंकलेली जागा आम्ही त्यांना दिली, रामटेकची जिंकलेली जागा आम्ही दिली, अमरावती हा आमचा बालेकिल्ला त्यांना दिला. या 3 जागा ज्या आहेत या शिवसेनेमुळेच त्यांच्या वाढल्या. हे जर ते विसरले असतील किंवा विसरू पाहत असतील तर ते योग्य नाही. पण मी परत सांगतो की काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशा प्रकारच्या भूमिका कधी घेणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर काँग्रेसचा कुठेतरी आत्मविश्वास वाढलेला, आत्मविश्वास सगळ्यांचाच वाढलेला आहे. काँग्रेसचा कशाला वाढायला पाहिजे? आत्मविश्वास महाविकास आघाडीचाच वाढलेला आहे ना. तो लोकसभेचा आत्मविश्वास होता. विधानसभेचा आत्मविश्वासासाठी परत आपल्याला काम करावं लागेल आणि त्यासाठी 3 पक्षांनी एकत्र राहावं लागेल. आत्मविश्वास वाढला म्हणून काय ते एकटे लढणार नाहीत ना. 3 पक्ष एकत्र आल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल? महाविकास आघाडी घट्ट झाल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल? जर असा वाढला असं कोणाला वाटत असेल तर त्यांचा आत्मविश्वास कोणाचा आहे, काय आहे, कसा आहे, तो अभ्यासाचा विषय ठरेल. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसची राजकीय परिस्थिती आणि त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर झालेली महाविकास आघाडी आणि लोकसभा निवडणूक यानंतरची परिस्थिती, यामध्ये कशा प्रकारे आपण? अजिबात काही बदल नाही. 3ही पक्ष लोकसभेला ज्या मजबूतीने एकत्र लढले त्याच पद्धतीनं आम्ही विधानसभा सुद्धा लढलो. लोकसभेला जागा वाटप हे अधिक सोपं होतं कारण 48 जागांचंच चर्चा करायची होती. विधानसभेला 288 जागांचा विषय आहे. 3 प्रमुख पक्ष आहेत, शिवाय आमचे काही लहान मित्र पक्ष आहेत. त्या सगळ्यांना सामावून घेण्याची आमची भूमिका आहे. मग माननीय शरद पवार जे असतील, माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा नाना पटोले जे असतील, ती आमच्या मित्र पक्षांना सुद्धा आमच्याबरोबर सामावून घेण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतात आणि नक्कीच आम्ही त्यात यशस्वी होऊ. हे काय असतं? 3री आघाडी जी असते ही कायम सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी बनवली जाते. 3री आघाडी जी असते हे जे सत्तेत असतात केंद्रात किंवा राज्यात त्यांना काही अडचणीचे विषय असतात. मग ते 3री आघाडी निर्माण करून विरोधकांची मतांमध्ये कशी दुफळी माजवता येईल यासाठी काम करतात. आतापर्यंतचा इतिहास आणि अनुभव तेच सांगतो. खरं म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी या 2 पक्षात लढत आहे. पण महाविकास आघाडीची मतं थोडीफार कमी करता आली तर त्यासाठी काही नवीन आघाड्या स्थापन करायच्या, त्यासाठी पैशांचा वापर करायचा, पदांचा वापर करायचा, असं धोरण मला आता दिसतं या क्षणी. सर, महाविकास आघाड़ी की आज भी मीटिंग है और कुछ 5 जो सीटें हैं मुंबई में, ये गलत इन्फॉर्मेशन है.
आज भी महाविकास आघाड़ी की सीट शेयरिंग के बारे में बैठक है और मैं आपको बार बार कहता हूं, जो मीडिया में खबरें चल रही है कि मुंबई के बारे में 5 सीटें के बारे में 6 सीट, ऐसा कोई नहीं है। हर सीट पर हम चर्चा करते हैं और जो सीट जो पार्टी जीतेगी उनके साथ वो सीट जाती है। कोई सीट पर मतभेद नहीं। अगर कोई 1-2 सीट पर होता है तो हम वापस बैठेंगे, जो हमारे हाईकमांड है 3 पार्टी के वो एक साथ बैठेंगे, लेकिन कोई मसला नहीं है, प्रॉब्लम नहीं है। सर थर्ड फ्रंट जो तीसरा आघाड़ी की बात कहाँ है, क्या होता है वो तीसरा फ्रंट? ऐसे प्रयोग होते रहते हैं। जिसके पास सत्ता है वो लोग के तीसरे फ्रंट इनडायरेक्ट बनाते हैं। जो हमारी जैसी जो मजबूत महाविकास आघाड़ी है उनके वोट खाने के लिए ये थर्ड फ्रंट, फोर्थ फ्रंट, सेकंड फ्रंट वो बना लेते हैं। उसमें जो थर्ड फ्रंट के लोग आप देख ले, वो तो वोट कटिंग मशीन है सब। सर बीजेपी के एक नेता का बयान आया कि अफजल खान और छत्रपति शिवाजी महाराज के बारे में उन्होंने कुछ कहा, स्टेटमेंट दिया। अरे उसका ऊपर बीजेपी के ऊपर कोई स्टेटमेंट करने की जरूरत नहीं है, वो दंगे भड़काना चाहता है। सर एकीकडे विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत, पण नेहमीप्रमाणे नरेंद्र मोदी जे आहेत ते महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। आज ते अनेक विकास कामांचं उद्घाटन देखील करणार आहेत। याआधी देखील त्यांनी विकास कामांची उद्घाटन केली, त्याचं काय झालं आपण बघतो। हा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांना विचारायला पाहिजे। मोदी येतात, मोदी जातात, आपण नक्की महाराष्ट्राची परिस्थिती आहे। खरं म्हणजे या राज्याच्या संदर्भात भाजपने घेतलेल्या भूमिका ज्या आहे ते महाराष्ट्र डळमळीत झालेलं आहे, अस्थिर झालेलं आहे, औद्योगिकदृष्ट्या कमजोर झालेलं आहे। याचं सर्वस्वी कारण नरेंद्र मोदी येतात आणि फिती कापून जातात। उद्योगाचं काय? आजही एक मोठा उद्योग गुजरातला गेलाय। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जी माहिती दिली आहे ती गंभीर आहे। नरेंद्र मोदींनी इथे उद्घाटन करण्यापेक्षा महाराष्ट्रातला उद्योग जो बाहेर नेत आहे तो महाराष्ट्रात थांबवण्यासाठी काही करता येईल का, त्या संदर्भात निर्णय घ्या। नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरला गेले आणि त्यांनी काल घोषणा केली पूर्ण राज्याचा दर्जा देणार। का द्यावा लागला? कारण तिकडल्या जनतेच्या भावना, संताप। मग पूर्ण राज्याचा दर्जा आपण काढलात का? त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातला उद्योग जो तुम्ही गुजरातला नेलेला आहे, आमची मागणी आहे तो परत आम्हाला महाराष्ट्राला द्या। सर बदलापूर हत्याच्या प्रकरणी आरोपपत्र दाखल झाले, मात्र शाळेत संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांना अटक नाही झाली। त्यात आपटे आणि कोतवाल, मंजूर होऊ शकतो। आपटे आणि कोतवाल आरोपपत्र हे आपटे आणि कोतवाल ह्यांना एकनाथ शिंदेचं संरक्षण आहे। मी तुम्हाला आत्ता सांगतो, कारण या संस्था त्यांचे चिरंजीव जे खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघात आहे आणि आपटे आणि कोतवाल यांचे संबंध हे मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवाशी अत्यंत घनिष्ठ आहेत। त्याच्यामुळे या बलात्कार प्रकरणामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे। आपटे आणि कोतवालला वाचवायचं काम हे एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी असं विधान केलेलं आहे की नितेश राणे किंवा अन्य भाजपचे नेते ज्या पद्धतीनं